हाय सगळ्यांना। तर आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे। सगळ्या महिलांना जॉईन होऊन जाऊ देऊयात आणि मग पुढचा क्लास आपण चालू करूयात। तर जॉईन व्हायला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात। बऱ्याचशा महिलांच्या आज कसे लहान मुलं असतात काही महिलांकडे, तर मग बरेचसे कॉल पण जातात, 2-3 मिनिटं वेट करत जा माझा, म्हणजे आमचा वेट करत जा। तर आपण 2-3 मिनिटं वेट करूयात, सगळ्या महिलांना जॉईन करून घेऊयात आणि मग पुढच्या क्लासला सुरुवात करूयात। जसं की आपण आता तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं 28 साईज कशी ड्राफ्टिंग करायची किंवा कसं ड्राफ्ट करून त्याचे मापं लिहून घ्यायची। तर तसं आज आपण 30 साईजचं बघणार आहोत। तर सगळ्या महिलांना जॉईन झाल्यानंतर आपण 30 साईज बघणार आहोत। या आधीचे लाईव्ह जे क्लासेस होते त्यामध्ये आपण टेप विषयी माहिती पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या दिवशी आपण घेतलेला आहे। ब्लाऊज भरून मापं कशी घ्यायची, कुठल्या कुठल्या चुका तुमच्याकडनं होतात ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर ज्यांना कोणाला डाऊट असेल त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। डाऊट सेशन सुद्धा आपलं होणार आहे आणि लाईव्ह चालू असताना मी कुणाचेही डाऊट क्लिअर करणार नाही लगेच। दुसऱ्या दिवशी आपले डाऊट क्लिअर होणार आहेत। त्यामुळे जेव्हा तुम्ही समोर असतात लाईव्ह मध्ये तेव्हा संपूर्ण लाईव्ह सेशन तुम्हाला जॉईन करायचं आहे। नंतर तुमचे जे काही डाऊट असतील ते तुमचे मी क्लिअर करणार आहे। कसं आहे, मध्ये जर मी डाऊट घेतले तर आपलं जे शिकायचं आहे ते बाजूला राहून जाईल आणि डाऊट क्लिअर करण्यातच आपला वेळ जाणार आहे। म्हणून डाऊट सेशन मी हे सेपरेट घेणार आहे। तर याच्यामध्ये आपण डिझाईन वगैरे सगळं बघणार आहोत आणि 1 टक्सचं ब्लाऊज कसं स्टिच करायचं, कसं कट करायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे। आधी आपण ड्राफ्टिंगचं बघूयात, कारण बऱ्याचशा महिलांना ड्राफ्टिंगमध्ये आणि मापं कशी घ्यायची यामध्ये खूप चुका होतात आणि लवकर लक्षात येत नाही। तर त्यामुळे आपण आधी जसं मी तुम्हाला काल दाखवलं होतं वहीवरती की एक पेज आपलं पूर्ण प्लेन असतं आणि एक पेज आपलं पूर्ण लाईनिंगचं असतं, त्यावरती आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि जे पेज आहे व्हाईट कलरचं त्याच्यावरती आपल्याला ड्राफ्ट करायचं, म्हणजे ड्रॉइंग काढायचं आहे ब्लाऊजचं। तर ते कसं काढायचं मी तुम्हाला कालच्या लाईव्ह सेशनमध्ये दाखवलेलं आहे। आजही मी तुम्हाला दाखवणार आहे 30 साईजचं कसं ड्राफ्टिंग करायचं म्हणून। तर सगळ्या महिला आता जॉईन होत आहेत हळूहळू, सगळ्यांना जॉईन होऊन जाऊ देऊयात, मग मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते। आणि मी प्रत्येकाला हाय म्हणू शकत नाही, प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही, म्हणून सगळ्यांना हाय म्हणते मी। आणि सगळ्यांनी जॉईन, भरपूर महिला असतात पण लाईक कुणीही करत नाही, लाईक खूप कमी आहेत, तर लाईक पण करत जा। ज्या महिला व्हिडिओ बघतायत त्यांनी प्रत्येकाने लाईक करायचं आहे। बघणाऱ्या भरपूर महिला आहेत पण लाईक करणाऱ्या खूप कमी महिला आहेत, तर लाईकही करत जा। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण पुढचं आता घेणार आहोत। तर इथं जसं काल मी तुम्हाला दाखवलं ड्राफ्टिंगचं, आणि आपल्याकडे जर तुम्हाला जे साहित्य आहे शिवण क्लासला लागणार ते साहित्य जर हवं असेल तुम्हाला, तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। साहित्यामध्ये पुन्हा मी एकदा सांगते, साहित्यामध्ये मी जशी तुम्हाला वही दाखवलेली आहे, एक पेज अगदी प्लेन आणि दुसरं पेज लाईनिंगचं अशी वही मिळणार आहे, एक कात्री मिळणार आहे, टेप मिळणार आहे आणि एक आर्महोल कर्व, फ्रेंच कर्व, एक पेन, पेन्सिल, टेप, हे सगळंही मिळणार आहे तुम्हाला त्यामध्ये। आणि ज्यांना कुणाला हवं असेल तर त्यांनी कॉल करायचा आहे। बऱ्याच जागा तुम्ही टेप काय देते की बऱ्याच महिलांचा जो टेप आहे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे। मला कॉल सुद्धा येऊन गेले की आहे खरंच आमच्या टेपमध्ये प्रॉब्लेम। तर टेपमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांचा कुणाचा टेपमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे। सर्व साहित्यामध्ये तुम्हाला टेप अगदी फ्री मिळणार आहे, तर मी टेप सुद्धा देणार आहे। साहित्यामध्ये तुम्हाला आर्महोल कर्व हे तर खूप गरजेचं आहे आणि वही सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि सर्टिफिकेट सुद्धा। पूर्ण क्लास केल्यानंतर महिलांना ज्यांना सर्टिफिकेट हवं असेल तर त्यांनी कॉल करायचा आहे, त्यांना सर्टिफिकेट पण मिळणार आहे। जर तुम्हाला हे साहित्य हवं असेल तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर मी आता तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते, काल जशी दाखवली होती तशी। फोटो कुणालाही मिळणार नाही, फोटोसाठी कॉल करू नका किंवा व्हॉट्सअप करू नका। तर अशा पद्धतीने मी इथं दाखवते तुम्हाला। असं तुम्हाला ड्राफ्टिंग करायचंय, असं नाही की फक्त लाईव्ह सेशन होणार आहे, याचे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा राहणार आहेत, ते रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे 1 टक्सची 30 साईजची ड्राफ्टिंग येणार आहे, तर तुम्ही ड्राफ्ट करून घ्यायचं आहे। अगदी पाठीमागचा भाग, पुढचा भाग हे सगळं दाखवलेलं आहे, टक्स पॉइंट वगैरे सगळं मी दाखवलेलं आहे।
तर अशी ड्राफ्टिंग करायची तुम्हाला। काल जशी ड्राफ्टिंग मी सांगितली होती तशी ड्राफ्टिंग करायची आणि कुणी कुणी ड्राफ्टिंग केली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर इथं अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून घ्यायची। मी बराच वेळ तुम्हाला लाईव्ह मध्ये समोर दाखवलेला आहे की ड्राफ्टिंग कशी करायची, त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण येईल, व्हिडिओ मधून सुद्धा तुम्ही बघून ड्राफ्टिंग करू शकता। तर जेव्हा मी शिकवत असते तेव्हा तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं असतं आणि जे काही लक्षात येत नसेल तर व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 वेळा बघायचा आहे। व्हिडिओ बघायला काही पैसे लागणार नाहीत, तुम्हाला अगदी फ्री मध्ये आपले व्हिडिओ येणार आहेत आणि क्लासेसही आपले फ्री मध्ये चालू आहेत। तर इथे ही ड्राफ्टिंग आहे। जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं साईज, शोल्डर, मुंडा, गळारुंदी, गळा उंची, तर तसंच मी आज 30 साईजचं सांगणार आहे तुम्हाला। जसं आपण काल अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे 28 साईज चे हे जे साईडला माप लिहून घेतलेले आहेत असेच तुम्हाला लिहून घ्यायचे। 0 0 ते 1 0 ते 2 असं लिहून घ्यायचं आणि वरती जसं लिहिलेले कंबर जे माप लिहिलेले, छाती, शोल्डर, मुंडा, गळारुंदी हे जे माप लिहिलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला माप लिहायचे आहेत, वरती लिहून घ्यायचं आहे। तर मी 30 साईजचे माप सांगते, प्रत्येकाचे माप सेम येतील असं नाही, गड्याच्या उंचीनुसार तुमचे माप चेंज होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। असं नाही की आता मी तुम्हाला जे शोल्डरचं माप सांगितलं ते शोल्डरचं माप तुमचं मी जे सांगितलं ते अगदी परफेक्ट येईल। काय होतं की जर तुमचं गळाची उंची जर 4-5 इंच असेल तर ते माप चालणार नाही। मी तुम्हाला माप काल पण सांगितलं होतं 7 इंच प्लस गळा असेल तर किती इंच शोल्डर घ्यायचं 28 साईजला तुम्हाला सांगितलं। तसंच मी आज तुम्हाला वन टक्स मध्ये 30 साईजचं सांगणार आहे। तर 30 साईजची पूर्ण उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची। आणि दुसरी गोष्ट तर मी ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणून तुम्हाला आता मी जे लिहून घ्यायला सांगते हे फक्त तुम्हाला लक्षात राहावं यासाठी लिहून घ्यायचे, बाकी याचं काही तुम्हाला उपयोग होणार नाही। उपयोग कसा होणार नाहीये की मी जे माप सांगितले ते जर माप तुम्ही घेतले आणि त्याचा जर गळा तुम्ही 4-5 इंच घेतला तर पाठीमागून ब्लाऊज खेचल्यासारखं होईल। आणि जर मी जे माप सांगितले तुम्हाला बंद गळ्याची किंवा कमी गळ्याच्या उंचीची, तर तुम्ही जर डीप नेक घेतला तर ते शोल्डर उतरतील। म्हणून ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तसेच आपल्याला माप घ्यायचे आणि त्यामध्ये वाढीव माप करायचे। मग वाढीव माप कुठं कुठं करायचे मी ते पहिल्या दिवसाचं म्हणजे जो 28 साईजचा लाईव्ह सेशनचा क्लास होता आपला त्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि आज सुद्धा सांगणार आहे। तर लिहून घ्या सगळ्यांनी, जिथं पूर्ण उंची आपण नाव लिहून घेतलेलं आहे तिथं 12.5 किंवा 13 इंच उंची आपली 30 साईजची असते। लिहिलं सगळ्यांनी? छाती आहे 30 इंच, तर त्याचा चौथा भाग मी दाखवते। काल सुद्धा 28 साईजचा चौथा भाग दाखवला होता। अंगावरून माप घेतलं म्हणजे पूर्ण आपण गोल राऊंड जसं माप घेतो, समजा 30 साईज आली पूर्ण गोल राऊंडची, 30 वरती टेप आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे। मी 30 वरती डबल फोल्ड केलेला आहे। परत 30 वरती आपल्याला 4 फोल्ड करायचे, म्हणजे हा कितवा भाग निघेल आपला? चौथा भाग निघेल। कितवा भाग निघेल? चौथा भाग। 30 वरती मी फोल्ड केलेला आहे, बघू शकतात हे 2 फोल्ड आहे, हा एक आणि हा एक, असे 4 फोल्ड। 4 टेप मी तुम्हाला मोजून पण दाखवणार आहे, 1 2 3 आणि 4। तर माप बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट असं माप निघतं। किती इंच आलेले आहे बघू शकता, 7.5 इंच बरोबर आलेला आहे। 30 चा चौथा भाग अशा पद्धतीने काढायचा आहे। 30 चा चौथा भाग कुठल्याही साईजचा चौथा भाग काढायचा असेल तर असं काढायचं आहे। आणि निम्म कसं काढायचे ते मी तुम्हाला दाखवते। कमरेचाही तुम्हाला चौथा भाग असाच काढायचा आहे। जर लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने काढायचं आणि ब्लाऊजवरून माप घेतले तर चौथा भाग काढायची गरज येत नाही, ते घडी आपोआप निघत असते। मग मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या बाजूने तुम्हाला घडी मोजायची आहे, कुठल्या बाजूने घडी मोजली तर ती करेक्ट येईल आणि कुठल्या बाजूने मोजली तर ती रॉंग येईल, म्हणजे चुकीची होईल। हे मी तुम्हाला डिटेलमध्ये आपलं ब्लाऊजचं ज्या दिवशी आपण ब्लाऊजवरून माप घेतले त्या सेशनमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आणि ज्यांनी कोणी बघितला नसेल तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण असणार आहे, तो तुम्ही बघू शकतात। ज्यांना कुणाला मिळत नसेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती सांगायचं आहे, त्यांना तो व्हिडिओ पाठवण्यात येईल। तर अशा पद्धतीने 30 साईजचा चौथा भाग 7.5 इंच अगदी बरोबर निघालेला आहे, 7.5। आणि हा बघा ॲरो आहे हाफ इंचचा, तर 7.5 इंच बरोबर हे माप निघालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 30 साईजचा चौथा भाग 7.5 इंच असा काढायचा असतो। आणि कंबर आहे 28 इंच। आता मी तुम्हाला काल दाखवलं होतं की 28 साईज माप कसं काढायचं, कसा चौथा भाग घ्यायचा, सेम त्याच पद्धतीने 28 वरती टेप गोल फोल्ड करायचा
नंतर पुन्हा डबल फोल्ड करायचा, म्हणजे 4 फोल्ड झाले जसं आता 30 साईजला दाखवलं, आणि त्याचा चौथा भाग काढायचा. आणि आता 30 साईज आहे, तर बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं पण राहील की आमचं कंबर तेवढं नाही ताई 30 साईज. तर मग प्रत्येकाचं कंबर 30, छातीवाल्यांचं 28 असेल असं नाही, काहींचं 25ही असेल, 24ही असेल, 26ही असेल किंवा 25.5 असेल. जे काही तुमचं कंबर असेल त्याच्यावरती टेप डबल फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचा, म्हणजे 4 पदरी टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप हे नेहमी गोल राऊंड ब्लाऊजला मोजूनच माप घ्यायचं असतं. मी तुम्हाला दाखवलंय त्या दिवशी व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं ज्या दिवशी आपण ब्लाऊजचं माप घेण्याचं सेशन चालू केलं होतं त्या दिवशी मी डिटेलमध्ये दाखवलं की कमरेचं माप कसं घ्यायचं. छातीचं तरी माप आपण घडीचं घेऊ शकतो, पण कमरेचं माप हे नेहमी गोल राऊंडनेच मोजून घ्यायचं असतं. म्हणून तुम्हाला टेपची गरज पडेल आणि 4 फोल्ड करायची सुद्धा गरज पडणार आहे. तर 28 कंबर घेतला आपण समजा. शोल्डर आहे 5 इंच, कारण गळा जर तुमचा डीप नेक असेल 9 इंचापेक्षा जास्त, तर शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. बाहीची उंची 3 इंच, 4 इंच, 5 इंच, तुम्हाला जेवढी बाहीची उंची घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकतात. आणि उंचीनुसार म्हणजे बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कसं आणि किती कमी करायचं आहे याचा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ज्यांना कुणाला मिळत नसेल तर त्यांनी सर्च करायचे मंजुषा शिवण क्लास बाहीचा चार्ट, तरीही बाहीचा चार्ट आपला समोर येतो. तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ मिळून जातो. आणि तुम्हाला हाच नाही, जरी तुम्हाला कुठल्याही व्हिडिओची गरज असेल आणि तुम्हाला बघायचा आहे मंजुषा शिवण क्लासचा, तर सोप्या पद्धतीने अगदी सर्च करू शकता तुम्ही की मंजुषा शिवण क्लास 32 साईज प्रिन्स कट किंवा मंजुषा शिवण क्लास 28 साईज कटोरी, असं जरी सर्च केलं तरी आपला व्हिडिओ तुम्हाला समोर येतो. तर दंडघेर आहे 4.5 इंच. आता प्रत्येकाचा दंडघेर 4.5 इंच येईल असं नाही, तब्येतीनुसार असतं, आपल्या दंडघेरनुसार असतं. तुमची आता उंची इथून तुम्ही मोजली 3.5 इंच, 4 इंच, तिथूनच आपल्याला गोल राऊंड दंडघेरचा मोजायचा आहे. आणि तुमची उंची जर 10 इंच असेल तर 10 इंच उंची मोजायची आहे आणि इथं आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचे. जसं की तुम्ही जेवढी उंची बाहीची घेतली, जिथपर्यंत तुमचं माप येत असेल तर तिथूनच आपल्याला दंडघेर हा मोजून घ्यायचा असतो. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. मुंडा 5.5 इंच घ्यायचे. जसं मी गळ्याची उंची सांगितली तुम्हाला 9 इंच प्लस किंवा 8 इंच प्लस असेल तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचंय 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. आता 0 ते 1 आपण जशी लिहून घेतली होती काल ड्राफ्टिंग मध्ये, जसं मी तुम्हाला वहीमध्ये दाखवलं होतं तसं 0 ते 1 ची मी माप सांगणार आहे आता. म्हणजे कुठं किती इंच वाढवायचं हे तुमच्या लक्षात येईल. तर 0 ते 1 आपण पूर्ण उंची घेतली, जसं मी तुम्हाला ड्राफ्टिंग मध्ये दाखवलं होतं कालच्या, पण तसं मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि समजून सांगणार पण आहे. 0 ते 1 पूर्ण उंची असते आपली, म्हणजे पहिलं माप आलं उंचीचं. तर 0 ते 1 पूर्ण उंची, त्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचे. म्हणजे कसं लिहायचे, पूर्ण उंची 12.5 इंच किंवा 13 इंच प्लस 1 इंच असं लिहून घ्यायचं आहे. दुसरं आहे 0 ते 2 छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग म्हणजे घडीचं मापही आलं आणि छातीचा चौथा भाग जर घेतला तुम्ही तर पूर्ण गोल राऊंड मोजायचा आहे, त्याचा चौथा भाग काढायचा आहे, त्यात 2 इंच आपल्याला प्लस करायचंय. ठीक आहे. छातीच्या चौथ्या भागात प्लस 1.5 ते 2 इंच आपल्याला करावंच लागतं, तर शिलाई मार्जिन साईडला उरत असते, माया उरत असते, नाहीतर उरत नाही. 1 ते 3 कमरेचा म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायचं, तुमच्या पद्धतीने लिहिलं तुम्ही तरी चालेल, माझ्याच पद्धतीने लिहायला पाहिजे असं नाही. तुम्हाला तुमची जी पद्धत असेल त्याच्याने लिहून घ्या, जसं की तुमच्या लक्षात राहील. कमरेचं माप आहे 1 ते 3. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1 इंच पाठीमागच्या टकसाठी, किंवा तुम्ही पाव इंच घेत असाल तर अर्धा इंच घ्यायचे. मी अर्धा इंच घेते, म्हणून नेहमी व्हिडिओमध्ये सुद्धा 1 इंच दाखवत असते. तर कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच किंवा 1 इंच अधिक 2 इंच. आता 2 इंच कशासाठी, जसं आपण छातीच्या चौथ्या भागामध्ये 2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो, तसंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला तेवढं घ्यावं लागतं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय आपलं. आणि ज्यांना डाऊट असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्या महिलांनी प्लीज लाईक करायचं आहे. तर 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, जसं आपण माप घेतलं होतं ब्लाऊजवरून, ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील आपले, म्हणजे लाईव्ह सेशन जॉईन केलं असेल आणि त्यानंतर तरी सुद्धा व्हिडिओ बघितले असतील, तर मी ब्लाऊजवरून माप घेण्याचं शोल्डरचं माप दाखवलेलं आहे. तर त्याचा निम्म कसा करायचा ते सुद्धा मी त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर शोल्डरच्या निम्म. आता
4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच घ्यायला लागतं आपल्याला. समजा आता आपण शोल्डर घेतलेला आहे 9 इंच गळ्याचं, 4.5 इंच शोल्डर घेतले, बरोबर. सॉरी 9 इंच शोल्डर आहे आपल्या ब्लाऊजचं, तर निम्म किती होईल त्याचं 4.5 इंच. मग त्यामध्ये प्लस किती करायचंय आपल्याला, म्हणजे ऍड किती करायचंय, अर्धा इंच. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. शोल्डरच्या निम्म जसं आपण ब्लाऊजवरून माप घेतो, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, वाटलं तर ज्यांनी बघितला नसेल व्हिडिओ त्यांनी नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचे टिप्स मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता हे ब्लाऊज आहे, अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आपण. आता शोल्डरचं माप मी दाखवते, बऱ्याच जणांना शोल्डरच्या निम्म हे लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरून माप घ्यायचे. जे काही तुमचं माप आलेलं असेल त्याच्या निम्म कसा करायचा आहे, अशा पद्धतीने बरोबर निम्म निघतो आपला. असा टेप फोल्ड करायचा आहे, निम्म निघाला. जेवढा काही निम्म असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. ते पण शिलाई मार्जिन साठी. का करतो आपण हे प्लस, कारण शिलाई मार्जिन आपलं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला शिलाई मार्जिन साठी कापड लागत असं, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच प्लस ठेवायचं असतं. ठीक आहे, तुमचं लक्षात आलंच असेल. 0 ते 6 गळ्याची रुंदी. जर आपला गळा 7 इंच 7.5 इंच म्हणजे 7 इंच प्लस असेल तर 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे, आणि त्यापेक्षा कमी असेल तर 2.5 इंच ठेवायची आहे. त्यामध्ये प्लस काहीही करायचं नाही. 0 ते 7 गळ्याची उंची. गळ्याची उंची तुम्हाला तुमच्या चॉईसने घ्यायची आहे, आणि गळ्याची उंची जेवढी, आता एखाद्या कस्टमरचं तुमच्याकडे ब्लाऊज आलं तर त्या कस्टमरच्या ब्लाऊजवरून तुम्हाला माप लिहायची आहेत, आणि त्या मापानुसार आपल्याला कागदावरती ड्राफ्टिंग करायची. कागदावरती ड्राफ्टिंग केल्यानंतरच ते कटिंग करून आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचे. डायरेक्ट कुणीही ब्लाऊज पीसवरती कटिंग करू नका, चुका होतात. समजा आपल्याला कागदावरती टिक केल्यानंतर लक्षात आलं एखादी गोष्ट आपली राहिली तर ते आपण कागदावरती सुधारू शकतो, पण पीस तुमचं वाया जाऊ शकतं. म्हणून नेहमी आपल्याला काय करायचंय, जोपर्यंत आपण परफेक्ट शिवायला शिकत नाही किंवा कटिंग करायला शिकत नाही तोपर्यंत तर आपल्याला ब्लाऊज वरती माप डायरेक्ट टाकायचेच नाही. मी अजूनही तुम्हाला जे आपले व्हिडिओ आहेत मंजुषा शिवण क्लासमध्ये जेवढे काही तेवढे पेपर पॅटर्न ठेवूनच दाखवत असे, जेणेकरून महिला सुद्धा पेपर कटिंग करतील आणि ते ठेवूनच कटिंग करतील. आणि जी 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी, 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची उंची म्हणजे जो मेन टक्स असतो आपला तो. पाठीमागचा टक्स मी सांगितलाय तुम्हाला, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे आणि लाईव्ह सेशन मध्ये पण सांगते की पाठीमागच्या टक्सची उंची तुम्हाला तुमच्या गळ्यानुसार घ्यायची असते. गळ्याची उंची जर डीप आणि पसरट असेल तर आपल्याला टक्सची रुंदी ही साईडला घ्यायची असते, आणि जर तुमचा पाठीमागचा गळा नॉर्मल गोल असेल तर कमरेचा निम्म घेऊन आपल्याला टक्स स्टिक करायचा असतो. तर इथं मी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. लिहिलेलंही दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने लिहून घेतल्यामुळे काय होईल, तुम्हाला सोपं जाईल, आणि मध्ये जरी तुमचा गॅप पडत असेल तरी तुम्हाला ते लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की एवढी मापं कोण घेणार, कोण टाकणार, हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर त्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न सुद्धा आहेत. ज्या कोणी महिलांना ब्लाऊज शिवायला येतं आणि कटिंग करायला जमत नाही, माप लक्षात राहत नाही, त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे सर्व प्रकाराचे आणि सर्व साईजचे पेपर पॅटर्न मिळतील. पेपर पॅटर्न वरून तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे बदल करायचे नसतात. तुमचा गळा 7 इंच असू द्या किंवा 12 इंच, तुम्हाला शोल्डर मुंडा, जसं मी आता तुम्हाला याच्यामध्ये सांगते लाईव्ह सेशन मध्ये की तुम्हाला गळ्याच्या उंचीनुसार तुमचे माप चेंज करावे लागतील, तसं तुम्हाला माझ्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्यानंतर कुठल्याही प्रकाराचे तुम्हाला चेंजेस करावे लागत नाही, आणि ब्लाऊज बसण्याची 100% गॅरंटी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफ टाईम सपोर्ट आहे. तुम्हाला केव्हाही दिवसभरातनं अडचणी येऊ द्या, मी त्या अडचणी स्वतः सॉल्व्ह करत असते. तर आता आपण बोर्डवरती ड्राफ्टिंग करणार आहोत, आणि मी तुम्हाला सांगते की 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 कसं असतं. ठीक आहे, तर चला. तर आता आपण व्हाईट बोर्डवरती ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर मी ते ड्राफ्टिंग करून दाखवते. आता शोल्डरचं माप तर इथं मी तुम्हाला घेतलेलं दिसणार पण नाहीये आणि घेता पण येणार नाहीये, तर शोल्डरचं माप मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी तर मी बॉक्स तयार करून घेते. बॉक्स आपल्याला कशानुसार करायचा आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असा आपल्याला हा बॉक्स तयार करायचा, म्हणजे पेपर घ्यायचा आहे तुम्हाला.
जसा मी इथं बॉक्स तयार करून दाखवते तसा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय. समजा ही बंद बाजू आहे तर ही बंद बाजूकडून आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. समजा शोल्डर आहे तुमचं 4.5 इंच, डीप नेकचं 4.5 इंच शोल्डर आहे, तर आपल्याला शोल्डर 4.5 इंच वरती टिक करून घ्यायचं. इथं 4.5 इंच वरती शोल्डर टिक केलेला आहे. गळा रुंदीला करून घेऊयात आपण 2.25 इंच वरती टिक. गळ्याची उंची घेऊयात आपण 8 इंच. पाठीमागचा भाग आहे हा. तर हा झाला आपला गळा. गळा मी नॉर्मल गोल घेतलेला आहे. गळा मी इथे नॉर्मल गोल घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे. पुन्हा मी एकदा सांगते की बंद बाजूकडून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचे, त्यानंतरच आपल्याला गळा रुंदी टाकायची. गळा रुंदी मी मोठा गळा आहे आपला, त्यासाठी 2.25 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे. तर इथं मुंड्याची सुद्धा आपण ड्राफ्टिंग करून घेतली, रेषा मारून घेतली मुंड्याला. शोल्डर आपलं 5 इंच घेतलेलं आहे, म्हणजे आपण शिलाई मार्जिन वाढवूनच 5 घेतलेला आहे. आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. तर आपण इथं एक रेषा मारून घेऊयात. आता हा जो बॉक्स तयार केलेला आहे आपण इथून तर इथपर्यंत छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली. कसा बॉक्स तयार केला आहे आपण, हा बॉक्सची जी रुंदी घेतलेली आहे ती छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच अशी तुम्हाला ही पेपर कटिंग वरती रुंदी घ्यायची आणि जास्तीत जास्त पेपर कटिंग करायचं आहे, म्हणजे तुमचे आकार जे आहे जे चुकत असतील ते तुम्हाला परफेक्ट येतील. आणि जेवढी जास्त कटिंग केली तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, आता छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच आपण शिलाई मार्जिन ऍड करून हा बॉक्स तयार केलाय. समजा इथे आपला छातीचा चौथा भाग आहे, हे 2 इंच शिलाई मार्जिन आहे. तर ज्यांच्या ब्लाउजला चुन्या येत असतील किंवा कापड गोळा होत असेल तर त्यांनी मी जसं रेग्युलर सांगते की 5 इंच इथं टिक करून रेषा मारून घ्यायची. अशा पद्धतीने मी इथं रेषा मारून घेतलेली आहे. आता आपल्याला गळा डीप आहे त्यामुळे आपल्याला गळ्याच्या साईडने 5 इंच डाऊन करून घ्यायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचे. जर तुमचा 7 इंच प्लस गळा असेल तर त्यासाठी आपल्याला 5 इंच हे डाऊन करून घ्यायचं आहे. तर इथं 5 इंच डाऊन केलंय म्हणजे कमी करून घ्यायचं आहे. आणि मुंड्याला जो शेप आहे तो ह्या कॉर्नर पासून 1.5 इंचावरती आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे. किती इंचावरून, इथून हा जो कॉर्नर आहे आपण जे टिक करून घेतले इथून 1.5 इंचावरती. तर अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेला आहे. आता कमरेचं माप घेऊयात. आता कमरेचं माप प्रत्येकाचं सेम नसणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं काही महिलांचं 26 असेल 25 असेल तर इथं कमरेचा चौथा भाग प्लस पाठीमागचा भाग 1 इंच म्हणजे टक्स, पाठीमागचा टक्स 1 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच अशा पद्धतीने आपल्याला हे टिक करून घ्यायचंय. अशा पद्धतीने मी इथं टिक करून घेतलेलं आहे. बरोबर हे माप आलेलं आहे. कारण कसं आहे, आता तुमचं जर कंबर कमी असेल, बऱ्याचशा महिला म्हणतात, आता मला बरेचशा कमेंट पण यायच्या की आमची जी कमरेची टीप आहे ती क्रॉस मध्ये येते. पण चेस्ट पेक्षा जर तुमचं कंबर 6-7 इंचाने कमी असेल तर नक्कीच क्रॉस मध्ये टीप येईल. आणि तुमचं कंबर जर चेस्ट पेक्षा 3 ते 4 इंचाने कमी असेल तर तुमच्या ज्या लाईनी आहेत फिटिंगच्या त्या अगदी सरळ येतील. तसं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं आपली अशी ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या कॉर्नर पासून तर ह्या कॉर्नर पर्यंत कमरेचा चौथा भाग जसं आपण इथं मोजून घेतलं कमरेचा चौथा भाग आणि ही 1 इंच शिलाई मार्जिन, तर कमरेचा हा भाग घ्यायचा आहे. याचा निम्म आपल्याला टक्सला मार्किंग करायची. कुठून, इथून तर कमरेच्या निम्म प्लस हा 1 इंच नाही घ्यायचा आहे, निम्म इथून आपल्याला या टक्सची मार्किंग करून घ्यायची. हा झाला पाठीमागचा टक्स. ठीक आहे, पाठीमागचा टक्स इथं टिक झालेला आहे. पाठीमागचा पूर्ण भाग मी इथं ड्राफ्टिंग करून दाखवलाय. शोल्डर मुंड्याचे माप सुद्धा सांगितलेले आहे. तर आता पुढचा भाग ड्राफ्टिंग करूया. सेम पद्धतीने ड्राफ्टिंग करायचे आपल्याला, फक्त साईडने वाढवायला लागतं. तर ते मी 28 साईजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेला आहे. तर उंचीमध्ये मी ऑलरेडी वाढवलंय. काल जसं तुम्हाला दाखवलं होतं, वाटलं तर पुढच्या भागात दाखवते मी. पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला उंची अर्धा इंच वाढवायचं असतं पुढच्या भागात. आणि इथं ऑलरेडी मी उंची वाढवूनच दाखवलेली आहे. ही जी आहे ती 1 इंच उंची वाढवलेली आहे. पूर्ण माप घेतानाच आपल्याला उंची प्लस 1 इंच घ्यायचं असतं. जसं मी इथं बॉक्स तयार केला त्यामध्येच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पाठीमागचा भाग जेव्हा आपण पूर्ण मोजून घेतो त्यानंतरच पुढच्या भागावरती ठेवतो. तर पुढचा जेव्हा भाग आपण तयार करतो तेव्हा पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये अर्धा इंचने आपल्याला वाढवून घ्यायचं असतं.
तर मी इथं वाढून घेतलेले, समजा हे अर्धा इंच वाढवलं, यापेक्षा एक छोटं वाटत असेल पण ते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जसं मी सांगते त्याकडे लक्ष द्यायचे तुम्हाला, की पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग आपल्याला तयार करायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन हे वेगळं घ्यायचं आहे. हे काय घ्यायचंय? हुकलूक पट्टीसाठी. तर इथं हुकलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता शोल्डर मुंड्याचे माप जर तुम्ही हे ठेवून घेत असाल तर ही जी लाईन आहे आपली अर्धा इंचची, ही लाईन वरतीच ठेवून आपल्याला कापड घ्यायचंय. कारण मी एक तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे. ज्या साईजचं ब्लाऊज शिवून दाखवेल त्या साईजचं मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवेल आणि तशा पद्धतीनेच आपण टिक करणार आहोत. तर आता आपण जर समजा तुम्ही वेगवेगळे माप टिक करत असाल तर हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला शोल्डर मुंड्याची माप टाकायची आहेत. शोल्डरचं माप, गळा रुंदी अशा पद्धतीने माप टाकायचे. जेवढा आपला पाठीमागचा मुंडा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे. गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 5 ते 5.5 6 जेवढी काही तुमची असेल तेवढी उंची घ्यायची. प्रत्येकाची उंची सेम असेल असं नाही. तर इथे गळ्याची उंची काढलेली आहे. मुंड्याचा भाग पण मी टिक करून घेते, हे 5 इंच. आणि मुंड्याचा आकार आपल्याला कुठून द्यायचा आहे लक्षात ठेवा, मी कुठून मुंड्याचा आकार दिलेला आहे. पाठीमागच्या भागाला आतली जी लाईन आहे तिथून आणि पुढच्या भागाला ही जी लाईन आहे क्रॉस मध्ये काढलेली इथून दिलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचे की मी आकार कुठून दिलेला आहे, कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर इथं अशा पद्धतीने मी टिक केलेला आहे. आता टक्सची रुंदी कशी काढायची? चेस्टचा 10वा भाग. जसं की तुमची चेस्ट आहे 30 इंच, मग 10वा भाग किती झाला? 3 इंच. तर इथं आपण 3 इंचावरती टिक करायचे. मग 3 इंचावरती कसं टिक करायचे? हे जे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलंय आपण, हे सोडून आपल्याला 3 इंचावरती टिक करायचे. आणि टक्सची उंची ही आपल्याला आपल्या ब्लाऊज वरून माप घेऊनच टक्सची उंची ही निघत असते. टक्सची उंची आता आपण 28 साईजचं जे सेशन होतं त्यामध्ये बघितलं होतं दोघही साईडने अर्धा इंच वाढवलं. आता 30 साईजची जर चेस्ट तुमची हेवी असेल तर त्यासाठी काय करायचंय? पावणे एक इंच. जर नॉर्मल असेल तर त्यासाठी अर्धा इंच वाढवली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे. आणि आता हा टक्स येईल, इथं कापड ऍडजस्ट म्हणजे एक्स्ट्राचं होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिले कमरेचा चौथा भाग, जर पाठीमागचा भाग ठेवून कट करत असाल तर कमरेचा चौथा भाग काढायचा आहे आणि 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढा, आणि एवढा भाग तुमचा एक्स्ट्रा येतो. का? तर तो पाठीमागचा टक्स आपण एक्स्ट्रा घेतलेला असतो. जर पाठीमागचा भाग ठेवून कट करत असाल तर पाठीमागचा टक्स आपला एक्स्ट्रा येणार आहे पुढच्या याच्यात, म्हणून कमरेचा चौथा भाग काढायचा आहे. 2 इंच शिलाई मार्जिन राहिलेला तो भाग एका साईडला शिल्लक राहतो. तर अशा पद्धतीने इथं मी ड्राफ्टिंग करून घेते. अशा पद्धतीने हा भाग तयार होणार आहे. इथं थोडं क्रॉस मध्ये कापड येणार आहे, तर ते कट करायचं नाही. तिथं आपल्याला पुढे वाढवायचंय. कशामुळे? जेव्हा आपण हा टक्स मोठा घेणार आहोत तेव्हा कापड कमी पडेल. तर त्यासाठी काय करायचं? आपल्याला इथं वाढवून घ्यायचंय. इथं किती वाढवायचंय? समजा तुमचा टक्स हा पावणे एक इंच घेतला असेल म्हणजे किती इंच झालं? 1.5 इंच झालं. 1.5 इंच मध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजेच 1.25 इंच. समजा तुम्ही अर्धा इंचचं घेतलंय तर 1 इंच त्याच्यामध्ये 1/2 इंच ऍड करायचं म्हणजे 1.25 इंच असं तुम्हाला माप टाकायचे. इथं कुठल्याही प्रकारे वाढवायची गरज नाही, इथंच वाढवायला लागतं, कारण टक्सचा जो पॉइंट आहे तो इथंच पॅक होणार आहे आणि इथं अगदी कमी येणार आहे, म्हणून इथं वाढवायची गरज नाहीये. तर इथून आता आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा टिक करून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये रेषा टिक केलेली आहे. आता काय करायचंय? हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच करायचा आहे. वरती जे अर्धा इंच, परत हा पॉइंट आणि हा पॉइंट अशा पद्धतीने मॅच करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही ड्राफ्टिंग करायची आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा राहिलेला कापड आहे हा आपल्याला कट करायचा आहे. हा जो एक्स्ट्राचा राहिलेला कापड आहे हा आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने ही पुढची ड्राफ्टिंग झाली. आता मेन म्हणजे राहिलंय ते आपलं 1/2 इंच गळ्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचं. जर पाठीमागचा भाग ठेवून तुम्ही पुढचा भाग कट करत असाल तर करायची गरज येत नाही. पण जर तुम्ही वेगवेगळा कट करत असाल, शक्यतो तुम्ही जर नवीन शिकत असाल तर वेगवेगळाच कट करा म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आणि जर बऱ्याचशा महिला थोडंफार शिकले आहेत तर तुम्ही हा भाग ठेवून जर कट केला तरीही चालेल. जसं तुमच्या लक्षात येईल तसं तुम्हाला करायचं आहे. जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करायचंय. पण करताना तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग करताय किंवा कटिंग करताय तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तर मी तुमचे डाऊट सगळे क्लिअर करेल.
तर इथं अशा पद्धतीने पाठीमागचा भाग पुढचा भाग 1 टक्सचा तयार झालेला आहे. तर इथं आपण बाही तयार करणार आहोत. काल घेतली होती आपण बिना अस्तरची बाही, बिना अस्तरची बाही घेतली होती. तर आज आपण अस्तरची बाही घेणार आहोत. अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला फक्त उंची प्लस 1 इंच करायचं असतं. तर मी जे आपले व्हिडिओ आहेत मंजुषा शिवण क्लासमध्ये त्यामध्ये कसं दाखवलंय, अर्धा इंच इथं घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी आणि उंची प्लस अर्धा इंच इथं घ्यायचं, बरोबर. असं माप मी दाखवलेले आहेत. पण तुम्ही डायरेक्ट 1 इंच सुद्धा इथं वाढवून घेतलं तरीही चालेल. तर आता आपल्याला काय करायचं, मी जसं दाखवते तसं दाखवत नाही, डायरेक्ट 1 इंच वाढवून घेतलेलं असं दाखवणार आहे. तर इथं मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता ही 9 इंचाची बाही आहे तयार. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे म्हणजे किती इंच झालं, 10 इंच. तर समजा 9 इंचाची बाही असेल तर आपल्याला 3.5 इंचावरती खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं आहे. तिथूनच आतमध्ये 2 इंचावरती टिक करायचे. आता घडी तर मी तुम्हाला काल पण सांगितली होती बाहीची. बऱ्याचशा महिला बाहीमध्ये खूप कन्फ्युज होतात. तर बाहीची घडी मी पुन्हा एकदा सांगते. आपल्याला हा जो बॉक्स तयार करायचा आहे, ही जी रुंदी टाकायची आहे ती जर तुम्ही इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल, छाती प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, तर इथंही आपल्याला घडी प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे. घडी प्लस अर्धा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच. इथं जर तुमचं शिलाई मार्जिन फक्त 1.5 इंच असेल तर आपल्याला घडी किती इंचाची घ्यायची, फक्त छातीचा चौथा भाग, अर्धा इंच प्लस करायचं नाहीये. आणि बऱ्याचशा महिलांना बाहीमध्ये खूप प्रॉब्लेम येतात, कटिंग जमत नाही. तर त्या महिलांनी प्रॅक्टिस करायची, नक्की जमेल. अगदी सोपी आहे बाही कटिंग करायला, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला कठीण वाटणार आहे. तर काय करायचं, इथं आपण जसं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तसं इथं आतमध्ये घ्यायचं. आपल्याला बाहेर घेतलेलं नाही, मी आतमध्येच घेतलेलं. छातीचा चौथा भाग प्लस जे काही तुम्ही अर्धा इंच वाढवले त्याच्या आतमध्येच, बॉक्सच्या आतमध्येच तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची. इथून आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने बाहीला शेप दिलेला आहे. आणि इथून आपल्याला दंडघेर तुमचा जो काही असेल तो दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली बिना अस्तरची बाही तर टेक झालेली आहे. अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगत आहे. तर बाहीचे माप तुम्ही सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. आणि समजा तुम्ही आता लाईव्ह सेशन जॉईन केलंय किंवा तुम्हाला नंतर समजलेलं नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकतात. आणि व्हिडिओ जरी बघायचे असेल तर स्किप करून बघू नका. काय होतं, बरेचसे पॉईंट तुमचे चुकतात आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण न बघितल्यामुळे काय होतं की तुमचे जे डाऊट आहेत ते राहून जातात. आणि जे डाऊट तुम्ही विचारतायत मला ते डाऊट तुम्हाला सगळे मी सांगितलेले असतात, पण व्हिडिओ स्किप केल्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नाही. म्हणून व्हिडिओ तुम्हाला जरी डाऊट सेशन जॉईन केलं असेल तरी व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पूर्णच बघायचा आहे, जेणेकरून तुमचं जे तुम्ही बघतायत ते अतिशय सुंदरपणे तुम्हाला कळून जाईल आणि परफेक्ट फिटिंग मध्ये तुमचं ब्लाऊज पण तयार होईल. तर अशा पद्धतीने हे ड्राफ्टिंग काढलेलं आहे. हे आहे 30 साईजचं. 30 साईजचं हे ड्राफ्टिंग आहे. 1 टक्स आहे. 1 टक्सचं मी कसं वाढवायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. बऱ्याचशा महिला चुकी करतात. तर मी कालच्या सेशन मध्ये सांगितले, म्हणजे जे 28 साईजचं सेशन होतं लाईव्ह मध्ये त्यामध्ये मी घेतलेलं आहे. तर तुमच्या चुका काय होतात, तर त्या चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत. चुका तुम्ही जर केल्या तर तुमचं टक्स व्यवस्थित बसणार नाही. दुसरी गोष्ट, तुमची जी हुकलूक पट्टी आहे ती व्यवस्थित सरळ येणार नाही, क्रॉस मध्ये तयार होईल. बटन लावताना व्यवस्थित दिसणार नाही किंवा हुक लावताना व्यवस्थित दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पेपरवरती ड्राफ्टिंग करायची. मी जसं तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवते तशी तुम्हाला पेपरवरती ड्राफ्टिंग करायची, पेपरची कटिंग करायची. जेवढी जास्त पेपरची कटिंग होईल तेवढी तुमच्यासाठी चांगली आहे. आणि व्हिडिओ आपले रोजच्या रोज जे लाईव्ह सेशन आहे ते आपलं रोजच्या रोज होणार नाही. एक दिवस मी तुम्हाला गॅप देणार आहे, जेणेकरून ज्या महिलांना लक्षात आलेलं नसेल लाईव्ह सेशन मध्ये त्यांच्यासाठी व्हिडिओ बघायसाठी एक दिवस गॅप देईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला लाईव्ह सेशनला येत जाईल. तर अशा पद्धतीने इथं आपली ही ड्राफ्टिंग झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे. आणि ही सुद्धा आहे आपल्या याच्यावरची, ती सुद्धा दाखवलेली आहे जी वही मधली आहे. ही वही मधली सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही आहे 28 साईज. अशीच आपल्याला 30 साईज 32 साईजचे ड्राफ्टिंग करायचे आहेत. फक्त मापांमध्ये चेंज होतील. ड्राफ्टिंग तुम्ही सेम केली तरी चालेल, माप तुम्हाला वेगवेगळे घ्यावे लागतील. आणि जे मी माप तुम्हाला कंबर, छाती, कंबर पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा, बाही उंची, दंडघेर हे जे वरती माप लिहून घ्यायला सांगते हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहायचे आहेत आणि सेम तेच माप टाकायचे असं नाही.
तर माप तुम्हाला हे का लिहून ठेवायचे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि 0 ते 1 0 ते 2 जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, तर त्यामध्ये किती इंच आपल्याला प्लस करायला लागेल हे तुम्हाला त्यामुळे लक्षात येणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. प्रत्येक लाईव्ह सेशनमध्ये हे तुम्हाला लिहूनच घ्यायचं आहे. आणि याविषयी तुमचे काही आजच्या लाईव्ह मध्ये तुमचे काही डाऊट असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि सगळ्यात जास्त आपल्याला लाईक करायचे आहेत. आणि तुम्हाला ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील, ज्या महिलांना खूप शिवण्याची आवड आहे पण कटिंग करता येत नाही किंवा लक्षात राहत नाही क्लास केलेला, तर त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. त्यावरती माप घेण्याची गरज येत नाही. अतिशय सुंदर असे ब्लाऊज बसतात. तुम्हाला फक्त माप घ्यायचे, ते उंची आणि छाती हे दोनच माप घ्यायचे. बाकी कुठलंही माप न टाकता तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि अगदी परफेक्ट आपले त्यावरून ब्लाऊज बसणार आहेत. आणि लाईफ टाईम सपोर्ट सुद्धा आहे. सध्या पेपर पॅटर्न वरती, कुठल्याही पेपर पॅटर्न वरती 10% डिस्काउंट आहे. ज्यांना हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर आजचं सेशन आपण इथंच संपवूयात आणि सगळ्यांना बाय.